अध्याय 7. श्री भगवानुवाच मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते. आईका मग तो श्री अनंतु पार्था ते असे म्हणतु पैगा तू योगयुक्तु जालासी आता मद समग्रा ते जाणसी ऐसे आपुलिया तळहातींचे रत्न जैसे तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी एथ विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेची लागे मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे जैसी तीरी नावनडळे टेकली सांती तैसी जाणीव जेथ नरिघे विचार मागुता पाऊली निघे तर्क आयणी नेघे आंगी जयाच्या अर्जुना तया नावज्ञान येर प्रपंच हे विज्ञान तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निश्शेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे पुरोनेदी ऐसे वर्मजे गूढ ते किजेल वाक्यारूढ जेणे थोडे न पुरे कोड बहुत मनीचे. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. पैगा मनुष्याची या सहस्रशा माझी विपाईले याची एथ धिवसा तैसे या धिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे. जैसा भरले या त्रिभुवना आंतु एक एक सांगू अर्जुना निवडुनी की जे सेना लक्षवरी की तयाही पाठी जे वेळी लोह मांसा ते घांटी ते वेळी विजयश्रियेच्या पाटी एकुच बैसे तैसे आस्थेच्या महापुरी रिघताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतीरी विपाईला निगे म्हणून सामान्य का नोहे हे सांगता वडील गोठी आहे परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके. भूमिरापो नलो वायो खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. तरी अवधारी गा धनंजया हे महदाधिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची आणि इये ते प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणीजे लोकत्रय निपजे इये स्तव हे अष्टधा भिन्न कैसी ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी तरी तेची गा आता परियेसी विवंचना. आपतेज गगन मही मारुतमन बुद्धी अहंकार हे भिन्न आठै भाग. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत्. या आठांची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था तिये नाम व्यवस्था जीव ऐसी जे जडा ते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोकमोह पै बुद्धीच्या अंगी जाणणे ते जिये जवळिकेचे करणे जिया अहंकाराचे विंदाणे जगची धरिजे. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जै स्थूळाची या अंगा घडे तै भूतसृष्टीची पडे टाकसाळ चतुर्विध ठसा उमटो लागे आपैसा मोला तरी सरिसा परिथरची आनान होती 84 लक्ष थरा ये रामिती नेणीचे भांडारा भरे आदिशून्याचा गाभारा नाणीयासी ऐसे एक तुके 5 भौतिक पडती बहुवसटाक मगतीये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी जे आखोनी नाणे विस्तारी पाठी तयाची आटणी करी माझी कर्मा कर्माची या व्यवहारी प्रवर्तुदावी
हे रूपक परी असो, सांगो उघड जैसे परियेसो, तरी नाम रूपाचा अतिसो, प्रकृतीच कीजे. आणि प्रकृती तव माझ्या ठाई, बिंबे येथ आन नाही. म्हणून आदि मध्य अवसान पाही, जगासी मी. मत्तः परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय. मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे रोहिणीचे जळ, तयाचे पाहाता येई जै मूळ. तै रश्मी नभती केवळ, होयते भानु. तयाची परी किरीटी, इया प्रकृती जालिये सृष्टी. जै उपसंहारुनी कीजे लठी, तै मीची आहे. ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे. मिया विश्व धरिजे जैसे, सूत्रे मणी. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती वोविले. तैसे म्या जग धरिले, सबाह्याभ्यंतरी. रसोऽहमप्सु कौन्तेय, प्रभास्मि शशिसूर्ययोः. प्रणवः सर्ववेदेषु, शब्दः खे पौरुषं नृषु. पुण्यो गन्धः पृथिव्याञ्च, तेजश्चास्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु, तपश्चास्मि तपस्विषु. म्हणून उदकी रसू, का पवनी जो स्पर्शू. शशिसूर्यी जो प्रकाशू, तो मीची जाण. तैसाची नैसर्गिकू शब्दू, मी पृथ्वीच्या ठाई गंधू. गगनी मी शब्दू, वेदी प्रणवू. नराच्या ठाई नरत्व, जे अहम भाविये सत्व. ते पौरुष मी हे तत्व, बोलिजत असे. अग्नी ऐसे आहाच, तेजी नामाचे आहे कवच. ते परते केली यासाच, निज तेजते मी. आणि नानाविध योनी, जन्मोनी भूते त्रिभुवनी. वर्तत आहाती जीवनी, आपुलाल्या. एके पवनेची पिती, एके तृणास्तव जिती. एके अन्नाधारे राहती, जळे एके. ऐसे भूतप्रति आनान, जे प्रकृतिवशे दिसे जीवन. ते आघवा ठाई अभिन्न, मीची एक. बीजं मां सर्वभूतानां, विद्धि पार्थ सनातनं. बुद्धिर्बुद्धिमतामस्मि, तेजस्तेजस्विनामहं. बलं बलवतां चाहं, कामरागविवर्जितं. धर्माविरुद्धो भूतेषु, कामोऽस्मि भरतर्षभो. पै आदिचेनि अवसरे, विरूढे गगनाचेनि अंकुरे. जे अंती गिळी अक्षरे, प्रणव पीठीची. जवहा विश्वाकार असे, तव जे विश्वाची सारिखे दिसे. मग महाप्रळय दशे, कैसेही नव्हे. ऐसे अनादि जे सहज, ते मी गा विश्वबीज. ते हातातळी तुझ, देई जत असे. मग उघड करूनी पांडवा, जै हे आणिसी सांख्याची या गावा. तै ययाचा उपेगु बरवा, देखशील. परी हे अप्रासंगिक आलाप, आता असतु बोलो संक्षेप. जाण तपियांच्या ठाई तप, ते रूप माझे. बळिया माझी बळ, ते मी जाणे अढळ. बुद्धिमंती केवळ, बुद्धी ते मी. भूतांच्या ठाई कामो, तो मी म्हणे आत्मारामो. जेणे अर्थास्तव धर्मो, थोरु होय. एरवी विकाराचे नि पैसे, करी कीर इंद्रियाची ऐसे. परी धर्मासी वेखासे, जावो नेदी. जो अप्रवृत्तीचा अव्हांटा, सांडूनी विधीची या निघे वाटा. तेमीची नियमाचा दिवटा, सवे चाले. कामो ऐशिया वोजा प्रवर्ते, म्हणून धर्मासी होय पुरते. मग मोक्षतीर्थीचे मुक्ते, संसार भोगी. जो श्रुती गौरवाच्या मांडवी, कामसृष्टीचा वेलू वाढवी. जव कर्मफळेसी पालवी, अपवर्गी टेके. ऐसा नियतुका कंदर्पू, जो भूताया बीजरूपू. तो मी म्हणे बापू, योगियांचा. हे एक एक किती सांगावे, आता वस्तुजातची आघवे. मजपासूनी जाणावे, विकारले असे. ये चैव सात्विका भावा, राजसास्तामसाश्च ये. मत्त एवेति तान् विद्धि, नत्वहं तेषु ते मयि. जे सात्विक हन भाव, का रजतमादि सर्व. ते मम रूप संभव, ओळखे तू. हे झाले तरी माझ्या ठाई, परी तया माझी मी नाही. जैसी स्वप्नींच्या डोही, जागृतीन बुडे.
जैसी रसाचीच सुघट बीजकणिका घनवट परी तिये स्तव होय काष्ठ अंकुरद्वारे मग तया काष्ठाच्या ठाई सांगपा बीजपण असे काई तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे पै गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलिल तेथ अभ्र नाही मग त्या उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे तिये विजू माझी असे सलिल काये सांगे अग्निस्तव धूम होये तिये धूमी काय अग्नी आहे तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे त्रिभिर्गुणमयैर्भावैर् एभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् परी उदकी झाली बाबुळी ते उदकाते जैसी झाकोळी का वायाची आभाळी आकाश लोपे हा गा स्वप्न लटिके म्हणोये परी निद्रावशे बाणले होये तव आठवू काय देत आहे आपण पेया हे असो डोळ्यांचे डोळाची पडळरचे तेणे देखणे पण डोळ्यांचे न गिळीजे काही तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड वोडवली जवनिका जैसी म्हणून भूते माते नेणती माझीच परी मी नभती जैसी जळींची जळी न विरती मुक्ता फळे पै पृथ्वीचा घटुकीजे सवेची पृथ्वीसी मिळे तरी मेळविजे एरवी तोची अग्निसंगे सिजे तरी वेगळा होय तैसे भूतजात सर्व हे माझेची कीर अवयव परी माया योगे जीव दशे आले म्हणून माझेची मी नवती माझेची मज नोळखती अहम ममता भ्रांती विषयांद झाले दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते आता महदादी हे माझी माया उतरोनिया धनंजया मी होय जे हे आया कैसेनिये जिये ब्रह्माचळाचा आघाडा पहिलिया संकल्प जळाचा उभडा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला जे सृष्टी विस्ताराचे निवोघे चढत काळ कळनेचे निवेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी जे गुणघनाचे निवृष्टी भरे भरली मोहाचे नि महापुरे घेऊन जात नगरे यमनियमांची जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत माझी प्रमादादी तळपत महामीन जेथ प्रपंचाची वळणे कर्माकर्माची वोभाणे वरी तरताती वोसाणे सुखदुःखांची रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा जेथ जीव फेन संघटा सैंघ दिसे अहंकाराची या चळिया वरी मदत्रयाची या उकळिया जेथ विषयोर्मींच्या आकळिया उल्लाळ घेती उदयास्तांचे लोंढे पाडीत जन्ममरणांचे चोंढे जेथ पाच भौतिक बुडबुडे होती जाती सम्मोह विभ्रम मासे गिळिताती धैर्याची आविसे तेथ देवढे भोवत वळसे अज्ञानाचे भ्रांतीचे निखडुळे रेवले आस्थेचे अवगाळे रजोगुणाचे निखळाळे स्वर्ग गाजे तमाचे धारसे वाड सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना हे दुवाड माया नदी पै पुनरावृत्तीचे नि उभडे झळंबती सत्यलोकींचे हुडे घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे तया पाणियाचे नि वहिलेपणे अजुनी न धरिती वोभाणे ऐसा मायापूर हा कवणे तरी जे लगा येथ एक नवलाव जो जो की जे तरणो पाव तो तो अपावो होय ते ऐक एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही एक जाणीवेचे डोही गर्वेची गिळिले एकी वेदत्रयाची या सांगडी घेतल्या अहंभावाची या धोंडी ते मदमीनाच्या तोंडी सगळेची गेले एकी वयसेचे जाड बांधले मग मन्मथाची ये कासे लागले ते विषय मगरी सांडिले चघळूनिया आता वार्धक्याच्या तरंगा माझी मतिभ्रंशाचा जरंगा तेने कवळी जताती पैगा चहूकडे आणि शोकाचा कडा उपडत
क्रोधाच्या आवर्ती दाटत, आपदा गिधी चुंबिजत उधवला ठाई. मग दुःखाचे नि बरबरटे बोंबले, पाठी मरणाची ये रेवे रेवले. ऐसे कामाचे कासे लागले, ते गेले वाया. एकी यजन क्रियेची पेटी, बांधोनी घातली पोटी. ते स्वर्ग सुखाच्या कपाटी, शिरकोनी ठेले. एकी मोक्षी लागावयाची आशा, केला कर्मबाह्यांचा भरवसा. परी ते पडिले वळसा, विधी निषेधांच्या. जेथ वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे. वरी काही तरो ये योगे, तरी विपायतो. ऐसे तरी जीवाची ये अंगवणे, इये माया नदीचे तरणे. हे कासया सारिखे बोलणे, म्हणावे पा. जरी अपथ्यशीळा व्याधी, कळे साधू दुर्जनाची बुद्धी. की रागी सांडी रिद्धी, आली शांती. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे. ना तरी भेडा उलटे, बिवसी जरी. पाडस वागुर करांडी, का मुंगी मेरू बोलांडी. तरी मायेची पैलथडी, देखती जीव. म्हणून गा पांडुसुता, जैसी सकामा न जिणवेची वनिता. तेवी मायामय हे सरिता, न तरवे जीवा. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. तया ऐलीच थडी सरले, माया जळ. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे. जया आत्मनिवेदन तरांडे, आकळले. जे अहंभावाचे बोझे सांडुनी, विकल्पाची या झुळका चुकावुनी. अनुरागाचा निरुता होऊनी, पाणी ढाळू. जया ऐक्याची या उतारा, बोधाचा जोडला तारा. मग निवृत्तीची या पैलतीरा, झेपावले जे. ते उपरतीच्या वावी सेलत, सोहम भावाचे निथावे पेलत. मग निघाले अनकळित, निवृत्ती तटी. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले. परियैसे भक्त विपाईले, बहुवस नाही. नमां दुष्कृतिनो मूढा, प्रपद्यन्ते नराधमाः. मायया परुतज्ञाना, आसुरं भावमाश्रिताः. चतुर्विधा भजन्ते मां, जनाः सुकृतिनोऽर्जुन. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ. जे बहुता एका अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू. झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेणवे. आणि करितात जे न करावे, वेदू म्हणे. पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा. तो कार्यार्थू आघवा, सांडूनिया. इंद्रियग्रामींचे राजबिधी, अहम ममतेची या जल्पवादी. विकारांतरांची मांदी, मेळवूनिया. दुःख शोकांच्या घाई, मारिलियाची सेची नाही. हे सांगावया कारण काई, जे ग्रासिले माया. म्हणून ते माते चुकले, ऐक चतुर्विध मज भजले. जिही आत्महित केले, वाढते गा. तो पहिला आर्त म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे. तिजा अर्थार्थी जाणिजे, ज्ञानिया चौथा. तेषां ज्ञानी नित्ययुक्त, एकभक्तिर्विशिष्यते. प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम्, अहं स च मम प्रियः. तेथ आर्त तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासु तो जाणावया लागी भजे. तिजे नितेणे इच्छिजे, अर्थसिद्धी. मग चौथी याच्या ठाई, काहीची करणे नाही. म्हणून भक्तू एक पाही, ज्ञानिया जो. जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे, फिटले भेदाभेदाचे कडवसे. मग मीची जाहला समरसे, आणि भक्तुही तेवीची. परी आणिकांची ये दिठी नावेक, जैसा स्फटिकुची आभासे उदक. तैसा ज्ञानी नव्हे कौतुक, सांगता तो. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे. तेवी भक्त हे पैज न सरे, जरी ऐक्या आला. जरी पवन हालवूनी पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे. एरवी गगन तो सहजे, असे जैसे. तैसे शारीरे हन कर्मे, तो भक्त ऐसा गमे. परी अंतरप्रतीती धर्मे, मीची जाहला. आणि ज्ञानाचे नि उजिडलेपणे, मी आत्मा ऐसे तो जाणे. म्हणून मीही तैसेची म्हणे, उचंबळला साता. हा गा जीवा पहिली कडिलिये खुणे, जो पावोनी वावरो जाणे. तो देहाचे नि वेगळेपणे, काय वेगळा होय. उदारा सर्व एवैते,
ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थितः सह युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. म्हणून आपुलाल्या हिताचे निलोभे मज आवडे तोही भक्त झोंबे. परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानिया एक. पाहे पा दुहते याचिया आशा जगची धेनुसी करीतसे फासा. परी दोरे वीण कैसा वत्साचा बळी काजे तनुमन प्रमाणे. ते आणिक काहीची नेणे देखतया ते म्हणे हे माय माझी. ते येणे माने अनन्य गती म्हणून धेनू ही तैसीची प्रीती. या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे हे असो मग म्हणितले. जे का तुझ सांगितले तेही भक्त भले पढियंते आम्हा. परी जाणो निया माते जे पाहो विसरले मागवते. जैसे सागरा येऊनी सरिते मुरडावे ठेले. तैसी अंतःकरण कुहरी जन्मली जयाची प्रतीती गंगा मज मीनली. तो मी हे काय बोली फार करू एरहवी ज्ञानिया जो म्हणिजे. तो चैतन्यची केवळ माझे हे न म्हणावे परी काय कीजे. न बोलणे बोलो बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते. वासुदेवः सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. जे तो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची साकडी. सुकावोनी आला पाडी सद्वासनेचिया मग साधू संगे सुभटा. उजू सत्कर्माचिया वाटा अप्रवृत्तीचा अभाटा डावलूनी. आणि जन्मशतांचा वाहतपणा तेवींची आशेचिया नलेची वाहणा. तेथ फल हेतूचा उगाणा कवणू चाळी. ऐसा शरीर संयोगाची राती माझी धावता सडिया आयती. तव कर्मक्षयाची पाहाती पहाट झाली. तैसीच गुरुकृपा उखा उजळली. ज्ञानाची वोतपली पडली. तेथ साम्याची रुद्धी उघडली तयाची ये दिठी. ते वेळी जयाकडे वास पाहे तेऊता मीची तया एकू आहे. अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. हे असो आणिक काही तया सर्वत्र मी वाचूनी नाही. जैसे सबाह्य जळडोही बुडालिया घटा तैसा तो मज भीतरी. मी तया आतु बाहेरी हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे. म्हणून असो हे या परी तो देखे ज्ञानाची वाखारी. तेणे संसरलेनी करी आपु विश्व हे समस्त ही श्री वासुदेवो. ऐसा प्रतीती रसाचा वोतला भावो म्हणून भक्ता माझी रावो. आणि ज्ञानिया तोची जयाची प्रतीतीचा वाखारा. पवाडू होय चरचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी. येर बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी. जे आशा तिमिरे दिठी विषयांध झाले. कामैस्तैस्तैहृतज्ञाना प्रपद्यन्तेऽन्यदेवताः. तन्नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. आणि फळाची या हावा हृदयी कामा जाला रिगावा. की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. आधीच प्रकृतीचे पाईक वरी भोगा लागी तव रंक. मग तेणे लोलुपत्वे कौतुक कैसे निभजती. कवणी तिया नियमबुद्धी कैसिया हन उपचार समृद्धी. का अर्पण यथाविधी विहित करणे. यो यो यान्तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति. तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. पैजो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी. तयाची ते चाड पुरी पुरविता मी. देवो देवी मीची पाही हाही निश्चय त्यासी नाही. भावते ते ठाई वेगळाला धरी. सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते. लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्. मग तिया श्रद्धायुक्त तेथींचे आराधन जे उचित. ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. ऐसे जेणे जे भाविजे ते फळ तेणे पाविजे. परी तेही सकळ निपजे मजचिस्तव. अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां. देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. परी ते भक्त माते नेणती. जे कल्पने बाहेरी न निघती म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत. किंबहुना ऐसे भजन ते संसाराचेची साधन.
येर फल भोग तो स्वप्न नाव भरी दिसे. हे असो परवते मग हो का आवडते, परियजी जो देवता ते तो देवत्वासीची ये. येर तनुमन प्राणी जे अनुसरले माझेची वाहणी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः, परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. परी तैसे न करीती प्राणिये, वाया आपल्या हिती वाणिये. जे पोहता ती पाणिये तळहातीचेनी. नाना अमृताच्या सागरी बुडिजे, मग तोंडा का वज्रमिठी पाडिजे. आणि मनी तरी आठविजे थिल्ल रोदकाते. हे ऐसे कासया करावे, जे अमृतीही रिगोनी मरावे. ते सुखे अमृत होऊनी का नसावे अमृता माझी. तैसा फळ हेतूचा पांजरा, सांडूनिया धनुर्धरा. का प्रतीती पाखी चिदंबरा, गोसाविया नोहावे. जेथ उंचावलेनी पवाडे, सुखाचा पैसारू जोडे. आपुलेनी सुरवाडे, उडो ये ऐसा. तया उमापा माप का सुवावे, मज अव्यक्त व्यक्त का मानावे. सिद्ध असता का निमावे साधनवरी. परिहा बोल आघवा, जरी विचारीज तसे पांडवा. तरी विशेषे या जीवा न चोजवेगा. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः, मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. काजे योगमाया पडळे, हे झाले आहाती आंधळे. म्हणून प्रकाशाचे नि दिहबळे न देखती माते. एरवी मी नसे ऐसे, काय वस्तुजात असे. पाहे पा कवण जळ रसे रहित आहे. पवन कवणाते न शिवेची, आकाश के न समायेची. हे असो एक मीची विश्वी आहे. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन, भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. येथे भूते जिये अतीतली, तिये मीची होऊनी ठेली. आणि वर्तत आहाती जे तुली, तीही मीची. का भविष्यप्रमाणे जियेही, तीही मज वेगळी नाही. हा बोलची एरवी काही होयना जाय. दोराची या सापासी, डोंबा बडिया ना गव्हाळा ऐसी. संख्या न करवे कोण्हासी, तेवी भूतासी मिथ्यात्वे. ऐसा मी पांडुसुता अनुस्यूत सदा असता. या संसार जो भूता तो आने बोले. इच्छा द्वेष समुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. तरी तेची आता थोडीसी, गोठी सांगिजेल परियेसी. जै अहंकारा तनुसी वालभ पडिले. तेथ इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची या तारुण्या आली. तेथ द्वेषेसी मांडिली वराडिक. तया दोघास्तव जन्मला, ऐसा द्वंद्व मोह झाला. मग तो आजेयाने वाढविला अहंकारे. जो धृतीसी सदा प्रतिकूळू, नियमाही नागवे सळू. आशारसे दोन दिलू जाला साता. असंतुष्टीची या मदिरा, मत्त होवोनी धनुर्धरा. विषयाचे बोवरा विकृतीसी. तेणे भावशुद्धीची या वाटे, विखुरले विकल्पाचे काटे. मग चिरिले अभाटे अप्रवृत्तीचे. तेणे भूते भांबावली, म्हणून संसाराची या आडवा माझी पडिली. मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां, ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. ऐसे विकल्पाचे वायाणे, काटे देखोनी सणाणे. जे मतिभ्रमाचे पासावणे घेतीची ना. उजू एकनिष्ठेच्या पाऊली, रगडूनी विकल्पाची या भाली. महापातकांची सांडिली अटवी जिही. मग पुण्याचे धावा घेतले, आणि माझी जवळीक पातले. किंबहुना ते चुकले वाटवधेया. जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये, ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. एरवी तरी पार्था, जन्म मरणाची निमे कथा. ऐसिया प्रयत्नाते आस्था विये जयाची. तया तो प्रयत्नुची एके वेळे, मग समग्र परब्रह्मे फळे. जया पिकले या रसुगळे पूर्णतेचा. ते वेळी कृतकृत्यता जगभरे. तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे. कर्माचे काम सरे विरमे मन.
ऐसा अध्यात्म लाभूतया होयगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी तया ते साम्याची ये वाढी ऐक्याची सांदे कुळवाडी तेथ भेदाची या दुबळवाडी नेणिजे तया साधिभूताधिदैवं मां साधियज्ञञ्च ये विदुः प्रयाणकाले च पिच मां ते विदुर्युक्तचेतसः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम 7मोऽध्यायः। जिही साधिभूता माते प्रतीतीचे निहाते धरूनि अधिदैवाते शिवतले गा जया जाणिवेचे निवेगे मी अधियज्ञुही दृष्टीरिगे ते तनूचे निवियोगे विरये नभती एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता कायन मरते याची या चित्ता युगांत नोहे परी नेणो कैसे पैगा जे जडोनी गेले माझिया अंगा ते प्रयाणींची या लगबगा न सांडितीच माते एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेची अंतःकरण युक्त योगी तव इये शब्द कुपिके तळी नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावेक अर्जुन तये वेळी मागाची होता जेथ तद्ब्रह्मवाक्य फळे जिये नानार्थ रसे रसाळे बहकता ती परिमळे भावाचेनी सहज कृपा मंदानिळे कृष्णद्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची ये खोळे अवचित पडिली तिये प्रमेयाची होका वळली की ब्रह्मरसाच्या सागरे चुबुकळिली मग तैसीच का घोळिली परमानंदे तेणे बरवेपणे निर्मळे अर्जुनाचे अनिमिष डोळे घेता ती गळाळे विस्मयामृताचे तिया सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गा वाती वाकुलिया हृदयाच्या जीवे गुतकुलिया होत आहाती ऐसे वरचिलीची बरवा सुख जावो लागले फावा तव रसस्वादाची हावा लाहो केला झडकरी अनुमानाचे नि करतळे घेऊनी तिये वाक्य फळे प्रतीतिमुखी एके वेळे घालू पाहे तव विचाराची या रसना न दाटती वरी हेतूच्या दशनी न फुटती ऐसे जाणोनी सुभद्रापती चुंबीचिना मग चमत्कारला म्हणे ये जळींची मा तारागणे कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचेनी ये पदे नभती फुडिया गगनाची या घडिया येथ आमुची मती बुडालिया थाव न निघे वाचूनी जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पूनी किरीटी तिया पुनरपि केली दृष्टी यादवेंद्रा मग विनविले सुभटे हा हो जी ये एक वाटे सातही पदे अनुच्छिष्ठे नवले आहाती एरवी अवधानाचे नि वहिलेपणे नाना प्रमेयांचे उगाणे काय श्रवणाचे नि आंगवणे बोलो लाहाती परितैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा विस्मयो झाला कानाचे नि गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहेना तव चमत्कारे अवधान ठेले देवीची अर्थाची चाड मज आहे ते सांगताही वेळू नसाहे म्हणून निरूपण लवलाहे की जो देवा असा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय दिठी सूनी देवीची माझी शिरवनी आरती या पुली कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंघो नेदी शिव एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देवो सरला अहो श्री गुरु ते जै पुसावे तै येणे माने सावध हो आवे हे एकची जाणे आघवे सव्यसाची आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे तिये अवधान द्यावे गोठी बोलिजेल नीट मराठी जैसी कानाचे आधी दृष्टी उपेगा जाये बुद्धीची या जिभा बोलाचा न चाखता गाभा अक्षरांची या भांबा इंद्रिये जिती पहा पा मालतीचे कळे घ्राणासी कीर वाटले परिमळे परिवरचिला बरवा काई डोळे सुखिये नव्हती तैसे देशियेची या हवावा इंद्रिये करीती राणीवा मग प्रमेयाची या गावा लेसा जाईजे ऐसेनी नागरपणे बोलू निमे ते बोलणे ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा अध्याय 8
अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तं अधिदैवं किमुच्यते. मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजो. सांगा कवण ते ब्रह्म, काईसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे. अधिभूत ते कैसे, एथ अधिदैवत ते कवण असे. हे उघड मी परियेसे, ऐसे बोला. अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. देवा अधियज्ञ तो काई, कवणपा इये देही. हे अनुमानासी काही, दिठी न भरे. आणि नियता अंतःकरणी, तू जाणीजसी देह प्रयाणी. ते कैसे निहे शार्ंग पाणी, परिसवा माते. देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा. तरी वोसणताही बोलतयाचा, सोप नवचे. तैसे अर्जुनाची या बोलासवे, आले तेची म्हणितले देवे. परियेसे गा बरवे, जे पुसिले तुआ. किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा. म्हणून मनोरथ सिद्धीची या चाडा, तो नवल नोहे. कृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेशु करी, तो कैशा परी न पवेल. जै कृष्णची होई जे आपण, तै कृष्ण होय आपुले अंतःकरण. मग संकल्पाचे आंगण, वोळगती सिद्धी. परी ऐसे जे प्रेम, अर्जुनीची आथी निस्सीम. म्हणवूनी तयाचे काम, सदा सफळ. या कारणे श्री अनंते, ते मनोगत तयाचे पुसते. होईल जाणूनी आईते, वोगरूनी ठेविले. जे अपत्य थानी निगे, तयाची भूकते मातेसीची लागे. एरवी ते शब्दे काय सांगे, मग स्तन्य दे येरी. म्हणून कृपाळुवा गुरुची या ठाई. हे नवलनो हे काही, परी ते असो आईका काई. जे देव बोलते जाहले. श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते. भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः. मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी ये खोकरे. कोंदले असत नखिरे, कवणे काळी. एरवी सपूरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नव्हे स्वभावे. वरी गगनाचे निपालवे, गाळूनी घेतले. जे ऐसे ही परिविरुळे, ये विज्ञानाची ये खोळे. हालवलेही न गळे, ते परब्रह्म. आणि आकाराचे निजालेपणे, जन्मधर्माते नेणे. आकारलोपी निमणे, नाही कही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती. तया नाम सुभद्रापती, अध्यात्म गा. गगनी जेवी निर्मळे, नेणो कैची एक वेळे. उठती घनपटळे, नानावर्णे. तैसे अमूर्ती तिये विशुद्धे, महदादी भूतभेदे. ब्रह्मांडाचे बांधे, होची लागती. पै निर्विकल्पाची ये बरडी, फुटे आदिसंकल्पाची विरूढी. आणि ते सवेची मोडोनी ये ढोंढी, ब्रह्मगोळकांच्या. तया एकैकाचे भीतरी पाहिजे, तव बीजाचाची भरिला देखिजे. माझी होतिया जातिया नेणिजे, लेख जीवा. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश, प्रसवती आदिसंकल्प असमसहास. हे असो ऐसी बहुवस, सृष्टी वाढे. परी दुजे नवीन एकला, परब्रह्मची संचला. अनेकत्वाचा आला, पूर जैसा. तैसे समविषमत्व नेणो कैचे, वायाची चराचर रचे. पाहाता प्रसवतिया योनीचे, लक्ष दिसती. येरी जीवभावाची ये पालविये, काही मर्यादा करू न ये. पाहिजे कवण हे आघवे विये, तव मूळ ते शून्य. म्हणून करता मुदल न दिसे, आणि सेखी कारणही काही नसे. माझी कार्यची आपैसे, वाढोची लागे. ऐसा करिते नवीन गोचरू, अव्यक्ती हा आकारू. निपजे जो व्यापारू, तया नाम कर्म. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्. अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतांवर. आता अधिभूत जे म्हणिपे, तेही सांगो संक्षेपे. तरी होय आणि हारपे, अभ्र जैसे. तैसे असते पण आहाच, नाही होई जे हे साच. जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळोनिया. भूता ते अधिकरूनी असे,
आणि भूतसंयोगे तरी दिसे, जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपादिक, तया ते अधिभूत म्हणिजे. मग अधिदैवत पुरुष जाणिजे, जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा, जो परमात्माची परिदुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नाची या वोरबारा संतोषे शिणे. जीव येणे नावे, जया ते आळविजे स्वभावे, ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. आता इयेची शरीरग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी, तो अधियज्ञू एथ गामी पांडुकुमरा. येर अधिदैवाधिभूत, तेही मीची कीर समस्त, परिपंधरे किडाळा मिळत, ते काय साके नोहे. तरी ते पंधरे पण न मैळे, आणि किडाळाची याही अंशा न मिळे. परिजव असे तयाचे निमेळे, तव साकेची म्हणिजे. तैसे अधिभूतादि आघवे, हे अविद्येचे निपालवे. झाकले तव मानावे, वेगळे ऐसे. तेची अविद्येची जवनिका फिटे, आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणो एक होऊनी जरी आटे, तरी काय दोन्ही होती. पै केशांचा गुंडाळा, वरी ठेविली स्फटिक शिळा, ते वरी पाहिजे डोळा, तव भेदिली गमती. पाठी केश परवते नेले, आणि भेदले पण काय नेणो जाहाले. तरी डाक देऊनी सांदिले, शिळे ते काई. ना ते अखंडची आयती, परिसंगे भिन्न गमली होती. ते सारिलिया मागवती, जैसी का तैसी. तेवीची अहंभावो जाये, तरी ऐक्य ते आधीची आहे. हेची साचे जेथ होये, तो अधियज्ञू मी. पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज, सांगितले काजे काज मनी धरूनी. तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. परी उघड करूनी पांडवा दाविजत असे. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्ती. विषयद्रव्याची या आहुती देऊनिया. मग वज्रासन तेची उर्वी, शोधूनी आधार मुद्रा बरवी. वेदिका रचे मांडवी शरीराच्या, तेथ संयमाग्नीची कुंडे. इंद्रियद्रव्याचे निपवाडे, यजिजती उदंडे युक्ती घोषे. मग मनप्राण संयमू, हाची हवन संपदेचा संभ्रमू. येणे संतोष विजे निर्धूमू ज्ञानानळू. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे. पाठी ज्ञेयचे स्वरूपे निखिल उरे. तया नावगा अधियज्ञू, ऐसे बोलिला जव सर्वज्ञू. तव अर्जुन अतिप्राज्ञू, तया पातले ते. हे जाणोनी म्हणितले देवे, पार्था परिसतु आहासी बरवे. या कृष्णाची या बोलासवे, येरु सुखाचा जाहला. देखा बालकाची या धणी धाईजे, का शिष्याचे निजाहलेपणे होईजे. हे सद्गुरूची एकले निजाणिजे, का प्रसवतिया. म्हणून सात्विका भावांची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी. न समातसे परिबुद्धी सावरूनी देवे. मग पिकलिया सुखाचा परिमळू, की निवालिया अमृताचा कल्लोळू. तैसा कोवळा आणि रसाळू बोलू बोलिला. म्हणे परिसणे यांच्या राया, आईके बापा धनंजया. ऐसी जळो सरलिया माया, तेथ जाळीते तेही जळे. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं. यः प्रयाति समद्भावं, याति नास्त्यत्र संशयः. जे आताची सांगितले होते, अगा अधियज्ञ म्हणितला जयाते. जे आधीची तया माते, जाणोनी अंती. ते देह झोळ ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपण होऊनी. जैसा मठ गगना भरुनी, गगनीची असे. ये प्रतीतीची या माझ घरी, तया निश्चयाची वोवरी. आली म्हणून बाहेरी, नव्हेची से. ऐसे सबाह्य ऐक्य संचले, मीची होऊनी असता रचिले. बाहेरी भूतांची पाचही खवले, नेणताची पडिली. आता उभया उभेपण नाही जयाचे, मा पडिलिया गहन कवण तयाचे. म्हणून प्रतीतीची ये पोटीचे, पाणी न हाले. ते ऐक्याची आहे वोतिली, की नित्यतेची या हृदयी घातली. जैसी समरस समुद्री धुतली, रुळेची ना. पै अथावी घट बुडाला, तो आतबाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे. ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेने वस्त्र फेडिले.
तरी सांगपा काय मोडले अवेवा माझी. तैसा आकार हा आहाच भ्रंशे, वाचूनी वस्तु ते साचलीची असे. तेची बुद्धी झालिया विसुकुसे, कैसे आता. म्हणून या परी माते, अंतकाळी जाणत सांते. जे मोकलिती देहाते, ते मीची होती. यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं. तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. एरवी तरी साधारण, उरी आदळलिया मरण. जो आठवधरी अंतःकरण, तेची होईजे. जैसा कवण एक काकुळती, पळता पवनगती. दुपावली अवचिती, कुहा माझी पडियेला. आता तया पडणया आरवते, पडण चुकवावया परवते. नाही म्हणून तेथे पडावेची पडे. ते मी मृत्यूचे अवसरे एके, जे येऊन जीवा समोर ठाके. ते होणे मगन चुके भलतया परी. आणि जागता जव असिजे, तव जेणे ध्याने भावना भाविजे. डोळा लागत खेवो देखिजे, तेची स्वप्नी. ते विजितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे. तेची मरणाची ये मेरे, फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च. मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम्. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. डोळा जे देखावे, का कानी हन ऐकावे. मनी जे भावावे, बोलावे वाचे. ते आत बाहेरी आघवे, मीची करूनी घालावे. मग सर्वी काळी स्वभावे, मीची आहे. अर्जुना ऐसे जाहालिया, मगन मरिजे देह गेलिया. मा संग्राम केलिया, भय काय तुझ. तू मनबुद्धी साचेसी, जरी माझिया स्वरूपी अर्पिसी. तरी मातेची गा पावसी, हे माझी भाक. हेच कायसया वरी होये, ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे. तरी अभ्यासूनी आदी पाहे, मग नव्हे तरी कोपे. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना. परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. येणेची अभ्यासेसी योगू, चित्तासी करीपा चांगू. अगा उपाय बळे पंगू, पहाड ठाकी. तेवी सदभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर. लावी मग शरीर, राहो अथवा जावो. जे नाना गती ते पावविते, ते चित्तवरील आत्मयाते. मग कवण आठवी देहाते, गेले की आहे. पैसरितेचे ओघे, सिंधुजळा मीनले घोघे. ते काय वर्तत आहे मागे, म्हणून पाहो येत. ना ते समुद्रचे होऊन ठेले, ते विचित्ताचे चैतन्य जाहले. जेथ यातायात निमाले, घनानंद जे.